नमस्कार. मी डॉक्टर सरवदे TYBAच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवा टॉपिक सादर करीत आहे. टॉपिकचं नाव आहे कवी रघुनाथ पंडित आणि कवी निरंजन माधव. मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण कवी रघुनाथ पंडित आणि कवी निरंजन माधव यांच्या साहित्याचा आढावा घेणार आहोत. मित्रांनो, कवी रघुनाथ पंडित आणि कवी निरंजन माधव हे 17व्या शतकाच्या उत्तरार्धातील हे पंडित कवी आहेत. ज्या पंडित कवींनी पंडिती साहित्याचा प्रवाह विस्तारण्याचं काम केलं, पंडिती साहित्याचा प्रवाह समृद्ध करण्याचं काम केलं, त्या पंडित कवींच्या साहित्याची चर्चा आज आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण रघुनाथ पंडित यांच्या साहित्याबद्दल चर्चा करूया. मित्रांनो, कवी रघुनाथ पंडित हा पंडिती परंपरेतील श्रेष्ठ कवी आहे. ज्या रघुनाथ पंडिताची साहित्य रचना ही प्रसिद्ध पावलेली आहे, असा हा रघुनाथ पंडित आहे. ज्या रघुनाथ पंडितांनी आपल्या ग्रंथाची रचना इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये केली, तो पंडित कवी हा फार व्यासंगी आणि बुद्धिमान होता. कवी रघुनाथ पंडित यांचे संस्कृत आणि फारसी अशा 2 भाषेवर प्रचंड प्रभुत्व होते आणि या प्रभुत्वापोटीच त्यांनी सुंदर अशी ग्रंथरचना केली आहे. रघुनाथ पंडित यांचे 3 ग्रंथ हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यातला पहिला ग्रंथ आहे रामदास वर्णन, दुसरा आहे गजेंद्र मोक्ष आणि तिसरा आहे दमयंती स्वयंवर. मित्रांनो, त्यांचा पहिला ग्रंथ हा रामदासांच्या जीवनाबद्दल आपणास माहिती देतो, तर त्यांचा दुसरा ग्रंथ गजेंद्र मोक्ष हा वेदांतावर भाष्य करतो आणि तिसरा ग्रंथ दमयंती स्वयंवर हा नल आणि दमयंती यांच्यातल्या प्रेमानुभवाचे जे विविध भावाविष्कार आहेत, ते भावाविष्कार आपल्या ग्रंथातून प्रकट करतात. मित्रांनो, कवी रघुनाथ पंडिताचं हे काव्य हे माधुर्यपूर्ण असं काव्य आहे. ज्यांच्या काव्यामध्ये नवरसांचा आविष्कार दिसतो, त्या रघुनाथ पंडिताचं काव्य हे लोकांना आवडणारं काव्य आहे, लोकांना भावणारं काव्य आहे. त्यांच्या प्रत्येक काव्यामध्ये आपणास नवरसांचा आविष्कार दिसतो. त्यांचं काव्य आपण जर एकदा वाचायला घेतलं तर ते पुन्हा पुन्हा वाचावं अशा पद्धतीचं किंवा अशा चाकोरीतील काव्य आहे. तेव्हा मित्रांनो, कवी रघुनाथ पंडिताचं जे साहित्य आहे, जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामुळं, त्या साहित्यामुळं पंडिती साहित्याला उभारी आली, पंडिती साहित्याला गती आली आणि पंडिती साहित्याचा जो व्यास आहे तो विस्तारला गेला. त्यानंतर आपण कवी निरंजन माधव यांच्या साहित्याबद्दल थोडक्यात चर्चा करू. मित्रांनो, कवी निरंजन माधव हा 18व्या शतकातील पंडित कवी. हा कवी पेशवे काळामध्ये होऊन गेला. कर्नाटकातील कंची प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र त्यांची जडणघडण लक्ष्मीधर भट या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली झाली. लक्ष्मीधर भट यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आणि त्या शास्त्राचा अभ्यास करूनच पुढं आपली ग्रंथरचना केली. मात्र मित्रांनो, कवी निरंजन माधवांनी जी ग्रंथरचना केली आहे ती ऐन उमेदीत केली नाही, तर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये केली. कारण निरंजन माधव हे 34 वर्ष थोरले बाजीरावाच्या दरबारामध्ये नोकरीला होते. इतकंच नाही तर त्यांनी बाजीराव पेशव्यांचा पुत्र नानासाहेब पेशवे यांच्याकडे सुद्धा नोकरी केली. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ग्रंथरचना केल्याची माहिती आपणास मिळते. तेव्हा मित्रांनो, नोकरीच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर ग्रंथरचना करणारा हा कवी
श्रेष्ठ म्हटला पाहिजे किंवा मानला पाहिजे. तेव्हा कवी निरंजन माधवांनी जी ग्रंथरचना केली आहे त्या ग्रंथरचनेबद्दल आपण चर्चा करूया. त्यांचा पहिला ग्रंथ आहे चिदबोध रामायण. मित्रांनो, या चिदबोध रामायणातून कवी निरंजन माधवांनी रामायणातल्या अनेक प्रसंगाचं सुंदर असं दर्शन घडवलं आहे. आज मी तिला फक्त या ग्रंथातील बालकांडच उपलब्ध आहे, बाकीची कांड उपलब्ध नाहीत. मित्रांनो, निरंजन माधवाचा हा सुंदर असा ग्रंथ आहे. त्यानंतर निरंजन माधवांच्या दुसऱ्या ग्रंथाकडे आपण वळूया. त्यांचा दुसरा ग्रंथ आहे सुभद्रा चंपू. मित्रांनो, चंपू काव्य लिहिणारा हा पहिला कवी आहे. मराठीतील हे पहिलं आणि एकमेव चंपू काव्य आहे. ज्या चंपू काव्याचं नाव आहे सुभद्रा चंपू. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की चंपू काव्य म्हणजे काय? तर चंपू काव्य म्हणजे ज्या काव्यामध्ये गद्य आणि पद्य यांचं मिश्रण झालेलं असतं त्याला आपण चंपू काव्य असं म्हणतो. म्हणजे ज्या काव्यामध्ये गद्यही असतं आणि पद्यही असतं अशा स्वरूपाचं जे काव्य आहे त्याला आपण चंपू काव्य असं म्हणतो. सुभद्रा चंपू हे मराठीतील एकमेव आणि पहिलं चंपू काव्य आहे. ज्या चंपू काव्यामध्ये अर्जुन आणि सुभद्राच्या विवाहाची कथा अतिशय सुंदर पद्धतीनं कवी निरंजन माधवांनी सांगितलेली आहे. मित्रांनो, या ग्रंथामध्ये एकूण 7 सर्ग आहेत, म्हणजे एकूण 7 अध्याय किंवा 7 प्रकरणे आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर कवी निरंजन माधवांचा तिसरा ग्रंथ आपण पाहूया. तिसऱ्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वर विजय. मित्रांनो, त्यांचा हा तिसरा ग्रंथ संतांच्या चरित्रावर आधारित आहे. संत चरित्रपर असं हे काव्य आहे. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित असं काव्य कवी निरंजन माधवांनी लिहिल्याचं आपणास दिसून येतं. या ग्रंथामध्ये एकूण 17 अध्याय आहेत. तर या ग्रंथामध्ये एकूण 1038 इतके श्लोक आहेत. म्हणजे कवी निरंजन माधवांचा हा तिसरा ग्रंथ श्लोकबद्ध आहे. मित्रांनो, निरंजन माधवांची काव्यस्फूर्ती इतकी उच्च दर्जाची होती की त्यांना पंडिती साहित्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा मान सन्मान प्राप्त होत असे. त्यांची भाषा ही अतिशय रसाळ होती. त्यांचे एकूणच ग्रंथ हे प्रासादिक आणि सोज्वळ आहेत. निरंजन माधवांनी केवळ श्लोकबद्ध ग्रंथच लिहिले आहेत असं नाही, तर निरंजन माधवांनी अनेक देवदेवतावर सुंदर अशी स्तोत्रे सुद्धा लिहिली आहेत. तेव्हा मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण 17व्या शतकामध्ये ज्या पंडित कवींनी आपल्या ग्रंथाच्या निर्मितीमुळं पंडिती साहित्याला उभारी दिली, पंडिती साहित्याचा परीख विस्तारण्याचं काम केलं, पंडिती साहित्याला पुढं घेऊन जाण्याचं काम केलं, ते 2 कवी म्हणजे कवी रघुनाथ पंडित आणि कवी निरंजन माधव यांची ग्रंथरचना आणि त्यांच्या ग्रंथरचनेचं स्वरूप आज आपण पाहिलं. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.